तिच्या जन्मापासूनचा प्रवास आपण यावर्षी बघतोय। आत्तापर्यंत झालेली प्रगती ही निसर्गाकडून आपण बघत गेलो, शिकत गेलो, निरीक्षण करत गेलो, त्याच्यातूनच झाली असंही बघितलं। गेल्या वेळेला आपण पाण्याच्या खालचं जग बघितलं। आज आपल्याला उभयचर प्राणी म्हणजे जे पाण्यातही राहत होते दुसऱ्या टप्प्यात आणि जमिनीवर राहत होते ते बघायचे। हे सगळं सामान तुम्हाला दिलं जाईल। नेहमीप्रमाणे तुम्ही रंग आणि फेविकॉल घरून आणणार आहात। माणसांनी जेव्हा काही ओणके, पानं किंवा काही असेल नारळाच्या झावळ्या तरंगताना बघितलं तेव्हा त्याला बोटीसारखं काहीतरी करावं असं वाटलं। पानं हवेतून जेव्हा गरगरत खाली येत होती तेव्हा त्याला सुरुवातीच्या काळामध्ये आत्तासारखी नाही तर वेगळी त्यांनी काहीतरी बनवली। हे आहेत उभयचर प्राणी। सुरुवातीला हेच प्राणी होते जे पाण्यातही राहायचे आणि जमिनीवरही यायचे। हे प्राणी बघत असताना आपल्याला ते 6 महिने जवळजवळ 9 महिने गायब होतात, पावसातच फक्त दिसतात। मधल्या काळामध्ये ते कुठे जातात, काय करतात त्याविषयी वर्गात आपल्याला माहिती मिळवायची। ही पृथ्वी आपल्याला शिकवत गेली आणि मग आपण स्नेल आणि बेडूक हे यावेळेला पहिली दुसरीची मुलं करतील। स्नेल करणं आणि बेडूक करणं अगदीच सोपं आहे आणि त्याच्यासाठी फक्त त्याला डोळे आणि काढलं तरच जिवंतपणा येईल। तिसरी चौथीची मुलं अर्थातच त्याच्यात पुढचा टप्पा म्हणजे त्यांच्या पानं किंवा पक्षी उडताना बघितले भिरभिरताना तेव्हा त्याला भिरभिरं आहे। हे विमान नाही आहे, टेक्नॉलॉजी टेक्नॉसॉव्ही असं काहीही नाही आहे। फक्त गंमत एवढीच आहे की हे वाऱ्याबरोबर खालतीही येतं आणि वरही जातं, खालतीवरती उडत राहतं। कागद हातच लागतो, दुसरा जाडही लागत नाही आणि पातळही लागत नाही। शेवटी हे असं भिरभिरं तयार होतं। त्याच्यानंतर अर्थातच आपल्याला बघायची आहे बोट। मात्र तुम्ही नेहमी करता तशी नाही, ही अशी बोट आपल्याला करायची। त्यासाठी आपण एक साधा स्क्वेअर पेपर घेतला, त्याची घडी घातली, काय केलं ते आपण वर्गात सांगू। पण ही बोट तीही दाखवायची, ही पण सुरुवातीच्या काळामधली आहे। त्याच्यामध्ये मग फ्लॅग दाखवायचा का, त्याच्यावर डिझाईन काढायचं का, हा सर्व तुमचा चॉईस राहील। अगदी सोपी करायला आणि आपल्या वहीवर मावेल एवढ्याच आकाराचं हे भिरभिरं आणि बोट। एका बाजूला स्नेल असेल, एका बाजूला गोगलगाय आहे, फ्रॉग आहे आणि हे खालती गोष्ट तुम्हाला दाखवायचे। सजवायचं काम तुम्ही नेहमीच छान करता, कसं करता हे तुम्हालाही माहिती आहे। चला तर मग फक्त स्टँडर्ड 5 साठी आपण घेतोय स्नेल। थोडी कॉम्प्लिकेटेड आहे पण मुलांना आवडेल नक्की।